विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला। महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते उपस्थितीत भरला अर्ज। विधान परिषदेची सांगली सातारा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटली आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर आणि विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे। आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केला। आमचे नेते जयंत पाटील यांच्याशी निष्ठा कायम ठेवली असल्यानेच मला उमेदवारी मिळाली असं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। या दरम्यान साताऱ्याचे अभय जगताप हेही महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली आहे। यावेळी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, वैभव शिंदे, विशाल शिंदे आणि नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडून येण्याची शक्यता आहे। पक्षाने जी आज उमेदवारी अर्ज भरायला परवानगी दिली त्या अर्ज भरलेला आहे। पक्षश्रेष्ठ आणि आमचे नेते जयंत पाटील ते जो निर्णय घेतील तो आपण उद्या राबवू। आपल्या विरोधात आपल्याला असं कोण वाटते स्ट्रॉंग असेल असं काही शत्रू स्ट्रॉंग वाटत नाही। भाजपचं संख्याबळ या ठिकाणी अधिक आहे असं असताना भाजपचं जरी संख्याबळ असेल तर आमचं जे आम्ही जे समाजात आणि त्या ह्याच्यापात्र पोचलेलो आहे सांगली सातारमध्ये त्या सभासदांची ओळख आहे आमची। सभासदांच्या परत पोचलो 40 वर्ष झालं मी या संघटनेत काम करतोय, त्यामुळे सर्व पक्षातली माणसं मला चांगली माहिती। जयंत पाटलांशी निष्ठावान राहिल्याचा महाविकास आघाडी आहेत की काँग्रेसचे अध्यक्ष आहेत की आणि शिवसेनेचे पण अध्यक्ष आहेत। बापू जयंत पाटलाची निष्ठा आपल्याला उपयोगी आली का? आले 40 वर्ष मी साहेबांच्या बरोबर काम केलं तेच हे आज फलित मिळालं। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।